जागतिक महिला दिन विशेष। 7 वर्षांच्या चिमुकलीने सर केले कळसुबाई शिखर। महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या सर्वात उंच कळसुबाई शिखर पहिलीमध्ये शिकणाऱ्या धनश्री वैभव बंडगर या 7 वर्षाच्या चिमुकलीने 2 तास 35 मिनिटांमध्ये यशस्वीपणे सर केले। याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। सातपुडा पर्वत रांगेतील नाशिक, ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमा भागामध्ये पसरलेल्या भंडारदऱ्याच्या खोऱ्यांमध्ये रतनगड, हरिश्चंद्रगड, अलंग, मदन, कुलन, सांधनगरी असे अनेक ऐतिहासिक गडकिल्ले आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे देखील याच भंडारदऱ्या खोऱ्यामध्ये येते। गिर्यारोहकांच्या दृष्टीने या शिखराचे आगळेवेगळे महत्व आहे। अत्यंत आव्हानात्मक मानले जाणारे कळसुबाई शिखर सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते। या साकारण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण इथे येत असतात। समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंचीवर शिखरावर पोहोचण्यासाठी मोठ्या कष्टातून सर्वजण प्रयत्न करत असतात। भंडारदरा खोऱ्यातील हे उंचीवरील शिखर सर करण्यासाठी लहान मोठे कित्येक डोंगर चढून जावे लागतात। काही अवघड ठिकाणी चढून जाणे हे शक्य होणार नाही। अशा ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने शासनाने लोखंडी शिड्या बसवल्या आहेत। तरी देखील हे शिखर सर करताना बहुतांश लोकांना दिवसात त्रास होतो। त्यामुळे रात्री किंवा पहाटे हे शिखर सर करण्यासाठी बरेच जण प्रयत्न करताना दिसून येतात। याचप्रमाणे सांगलीतील सह्याद्री ट्रेक्स अँड ॲडव्हेंचर परिवाराच्या वतीने कळसुबाई शिखर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। गावातील कळसुबाई मंदिराचे दर्शन घेऊन मोहिमेला पहाटे 3 वाजता सुरुवात झाली। यामध्ये 7 वर्षाची धनश्री बंडगर आणि तिची 9 वर्षाची मैत्रीण अवनी सरगर पासून 56 वर्षाच्या हेमलता गायकवाड यांच्यासह प्राध्यापक अजित पाटील, वैभव बंडगर, अथर्व यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील 40 व्यक्तींनी सहभाग घेतला। या प्रवासादरम्यान दाट अंधार होता, मात्र या चिमुरड्या लेकीने कुठेही न डगमगता मोहीम यशस्वीपणे पार केली। एका हातात काठी आणि दुसऱ्या हातामध्ये बॅटरी आणि पाठीवरील बॅग मध्ये 2 लिटर पाणी पिऊन पहिलीमध्ये शिकणाऱ्या धनश्रीने पहिल्या 5 गिर्यारोहकांबरोबर 2 तास 35 मिनिटांमध्ये हे शिखर सर केले। 7 वर्षाच्या या चिमुकलीने अतिशय आदर्श उदाहरण आपल्या डोळ्यासमोर उभं केले। मोबाईल पासून दूर ठेवत इतिहासाची शिकवण, गडकिल्ल्यांचे संवर्धन करत त्यांची भौगोलिक दृष्ट्या माहिती युवा पिढीपर्यंत पोहोचवणे, मोबाईल स्क्रीनला आहारी पडलेल्या लहान मुलांना इतिहासाबद्दल आकर्षित करणे हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे। अजित पाटील, सह्याद्री ट्रेक्स अँड ट्रॅव्हल ॲडव्हेंचर संस्था यांनी सांगितले। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।